सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांची ठाणे महानगरपालिकेवर धडक. कोविड काळात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आता ऐन दिवाळीच्या सुमारास संपाची हाक दिली आहे. आज सुमारे 445 कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पगारवाढ आणि सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी ही संपाची हाक देण्यात आल्याची माहिती संपात सहभागी होण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यातही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 175 कर्मचारी असून आज पालिकेसमोर मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं. ठाणे महापालिकेच्या मार्फत कोविड काळात रुग्णालय आणि इतर ठिकाणी खाजगी स्वरूपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांना वारंवार कामाच्या ठिकाणी 3 ते 6 महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. सध्या देखील यातील 445 कर्मचारी कामावर रुजू आहेत, परंतु त्यांच्या पगारात अद्यापही वाढ झाली नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. याशिवाय पालिकेतील इतर कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांना देखील सानुग्रह अनुदान देण्याचं मान्य झाले. मात्र आम्ही कोविड काळात आणि आता जीवावर उदार होऊन काम करत असतानाही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातही रुग्णालयात काम करत असताना या कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येत असल्यानं कर्मचारी आजारी पडतायत, परंतु त्यांना भरपगारी रजा दिली जात नाही. त्यामुळे किमान दिवाळी गोड व्हावी अशी माफक अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र पालिकेनं सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानं कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय. किती कर्मचारी येतो काय सांगाल त्याच्याबद्दल? आमचे जवळजवळ 800 कर्मचारी आहेत. त्याच्यात वैद्यकीय अधिकारी आहेत, डाटा एंट्री ऑपरेटर्स आहेत, सिस्टर्स आहेत, वॉर्ड बॉय कर्मचारी, हे सगळे असे विविध प्रकारचे लोक आहेत आणि सर्व हा सुशिक्षित वर्ग आहे. आणि आज एवढे लोकांनी आपले 4 वर्ष या हॉस्पिटलला, या रुग्णसेवेसाठी दिले. जेव्हा देशात आणीबाणीची परिस्थिती आली तेव्हा आम्ही छातीचा कोट करून लढायला तयार झालो. आणि आज जर 2 घास आमच्या मुलांसाठी जर मिळाले तर काय प्रॉब्लेम आहे? आज ठाण्याचं, आज देशाचे, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असून आज आम्हाला रस्त्यावर बसावलं तर ही माझ्यासाठी वाईट आणि दयनीय स्थिती आहे या ठाण्याची, असं मला बोलावं लागेल. आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण बऱ्याच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याही कानावर घातलेला आहे की आम्हाला 6 महिन्याने किंवा वर्षभराची तरी मुदतवाढ मिळावी. त्याच्यावरही काही झालेलं नाही. आम्ही म्हणतो की आम्हाला कायमस्वरूपी स्वरूपात तुम्ही आम्हाला सामावून घ्यावे. आणि जर आज सफाई कामगारांना, घर काम करणाऱ्या महिलेला जर तुम्ही वर्षभर काम केलं तरी तिला बोनस स्वरूपात तिला एक साधा कपडा तरी मिळतो. आज आम्हाला हातरुमाल देखील मिळत नाही. आज कोविडच्या किती लोकांना आम्ही कफन बनवलं आहे की त्यावेळेला आम्ही असं आमच्या घरात, आज मी एकटी उभी आहे पण माझ्या मागे माझा पूर्ण संसार उभा आहे. त्यावेळेला मी विचार केला नव्हता. आज मी माझ्या घरात त्यावेळेला कोविड काळात 6 महिने वेगळी राहत होती घरामध्ये. का? तो कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून. त्यावेळेला जर आम्ही काम केले, त्या कामाची पोचपावती म्हणून तरी आमचा थोडा तरी विचार करावा ना. एवढं निर्दयी सरकार कसं होऊ शकतो? आज ठाण्याचा विकास झपाट्याने होते, मग आमचा विकास कधी? आम्ही सुशिक्षित लोक शिक्षण घेऊन असे रस्त्यावर बसतो. ही किती दयनीय गोष्ट आहे या देशासाठी आणि ह्या महाराष्ट्रासाठी. आणि कोण म्हणते ठाण्याकडे हे? आज ठाण्याची तुम्ही जर हे बघितलं तर आज ठाण्याकडे किती प्रकारे कर गोळा केला जातो. आज देशामध्ये जेवढी प्रगती होते तेवढी ठाण्याची प्रगती चालली. आणि आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत. मग आमच्यावर अशी परिस्थिती का आहे? आज आम्हाला का रस्त्यावर उतरावं लागतंय? आणि आम्ही रुग्णांशी संबंधित करतो. आम्हालाही आजार होत आहेत, आम्ही पण आजारी पडतोय. पण त्या आजारात आम्हाला रजेचे अर्ज हे मिळते का? सुट्टी मिळते का? मॅटर्निटीसारखे लिव्ह मिळत आहेत का? आज इथे सिंगल पॅरेंट आहेत, म्हणजे कुठली स्त्री आहे तिच्यामागे 3 मुलं आहेत, तिला नवरा नाही आहे, अशा पण मुली आहेत. मग त्यांनी आज काय करावे अशा परिस्थितीमध्ये? कुठे जाऊन कुठे नोकऱ्या शोधाव्या? आज 4 वर्ष झाले आम्ही जीवाची पर्वा. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिणगारे यांच्या हस्ते उद्घाटन. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचाच एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृह बाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावं या हेतूनं आणि कारागृहाचं ध्येय सुधारणा आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचं कौशल्य समाजापुढे यावं या उद्देशानं बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरिता कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलं जातं.
दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू आणि विक्री प्रदर्शन केंद्राचं उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले या देखील यावेळी उपस्थित होत्या. तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. दिवाळी मेळाव्यानिमित्त कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक करून सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं. दिवाळी मेळावा विक्रीकरिता बंद्यांनी तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर पाट, चारचाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड, तसंच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादनं, ओट्स बिस्किटं आदीही ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन आणि विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी आणि खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली असून नागरिकांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. उसमें उनकी कला कौशल बहुत बढ़िया कला कौशल उन्होंने की है। इसमें दो चीज़ें हैं, एक तो वो उनका वक्त भी अच्छी तरीके से वहाँ बिता पाएंगे जेल में, और यहाँ से रिहा होने के बाद वो अपनी ज़िंदगी में अपने पैरों पे खड़ा होने के लिए कोशिश जो उनकी जारी है उसमें उनको सहायता होगी। ये दोनों चीज़ें मायने रखते हुए सामने रखते हुए ये कोशिश जिला प्रशासन और कारागार प्रशासन ने की है। मैं उनको दाद देता हूँ और उनके जो प्रयास है उनको हम शुभ कामनाएं देते हुए दीपावली की शुभकामनाएं देते हैं। धन्यवाद सर। नागरिकों से क्या आह्वान करेंगे इस मौके पर? नागरिकों से इतना ही आह्वान है कि ये जो बहुत अच्छी तरीके से बनाई गई चीज़ें हैं उसको आप यहाँ आके नागरिकों ने खरीदना चाहिए। उससे दो फायदे होंगे। एक तो इन चीज़ों का दाम या कीमत भी बहुत सस्ती है और उनसे दो पैसे अगर वो कैदियों के मिलेंगे तो उनकी जीवन में, उनकी ज़िंदगी में रिहा होने के बाद उनको पुनर्स्थापित होने के लिए उसकी सहायता मिलेगी। सामाजिक ऋणता जो है उस ऋणता का हम एक सहभागी होना चाहेंगे। इसलिए मैं जनता को आह्वान करूँगा ज़्यादा से ज़्यादा लोगों ने यहाँ आके ये वस्तुएं जो चीज़ें यहाँ बनाई गई है उसको खरीदना चाहिए। सर, एयर पोल्यूशन को लेकर गाइडलाइन बनाई गई है मुंबई में। समिती नको आता आरक्षण द्या या मागणीकरिता धनगर समाजाचा 10 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत महामोर्चा. सरकारनं 50 दिवसांचं आश्वासन देऊनही धनगर आरक्षण अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांच्या वतीनं सकल धनगर समाज महाराष्ट्र माध्यमातून नवी मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलनं, निदर्शनं झाली. चोंडीमध्ये तर 21 दिवसांचं उपोषणही झालं. त्यावेळी धनगर समाजाला 50 दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसून आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. याला धनगर समाजानं विरोध दर्शवला असून समिती म्हणजे वेळकाढूपणा आहे. त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीकरिता सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समन्वय समितीचे महादेव अर्जुन, भास्कर यमगर, मल्लिकार्जुन पुजारी, सखाराम गारले, रावसाहेब बुधे, नारायण खर्जे, दीपक कुरकुंडे, तुषार धायगुडे, उद्धव गावडे आदींसह उपस्थित होते. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केल्यानुसार धनगर समाजाला आरक्षण दिलं असतानाच धनगड या चुकीच्या उल्लेखामुळे धनगर समाज गेली 65 वर्ष आरक्षणापासून वंचित आहे. 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी दरवर्षी 1000 कोटींचा निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला. 13 GRही निघाले, परंतु अद्याप ठोस निर्णय पदरी पडला नाही.
आताच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे उपोषणादरम्यान सरकारनं 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु 50 दिवस पूर्ण होत असताना देखील सरकारनं अद्यापही कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आता समाज आक्रमक झाला असून ना पक्ष ना नेता ना संघटना असा नारा देत सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये 25,000 समाज बांधव सहभागी होणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजानं देखील या मोर्चाला पाठिंबा दिलाय. नेमका विषय काय आहे आणि काय नियोजन आहे? आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा आहे की हा मोर्चा जो आहे, आमचं आंदोलन जे आहे, हे मुळात पूर्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड ह्या 4 जिल्ह्यातील धनगर समाजा बांधवांना एकत्र करून हा आमचा आंदोलनाचा हेतू आहे. कुठे असणार आहे आंदोलन? आणि हे आमचं आंदोलन विभागीय आयुक्त कोकण भवन बेलापूर या ठिकाणी आमच्या मेंढपाळ बांधव जे असते, आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. आणि हा आमचा मोर्चा आहे, हा खारघरपासून सुरू होईल आणि आयुक्त कार्यालयापर्यंत जाईल. किती तारखेला तो मोर्चा आहे? हा 10 नोव्हेंबरला आहे. मोर्चामध्ये काय नेमकी प्रमुख मागण्या काय? मोर्चामध्ये आमची खूप जुनी मागणी आहे. आज या सुस्तावलेल्या सरकारने आज 70 वर्ष आमच्या धनगर समाजावर अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण समाज भावनेतून निर्माण झालेली ही इच्छा आहे. आजपर्यंत जे काही मोर्चे झाले ते मोर्चे एक राजकीय हेतूने प्रेरित होते आणि ही जी सरकार आहे ही यांची म्हणजे ज्या चुका आहेत त्या चुका झाकण्यासाठी काही नेत्यांना पुढं करत होते. परंतु आजच्या हा विषय तो नाही आहे. हा पूर्ण समाजाने हा विषय हाती घेतलेला आहे. म्हणजे आता त्यांच्या कोणत्याही नेत्याचा इथं काही फरक पडणार नाही आणि त्यांना ह्या मोर्चाचा निश्चितपणे काहीतरी विचार करावा लागेल. काय नेमकी मागणी? किती जण ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आणि काय नेमकी मागणी करतात? ह्या मोर्चामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 धनगर समाज सामील होईल आणि जी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये जी आम्हाला ST आरक्षणाची जी सवलत दिलेली आहे त्या सवलतीची अंमलबजावणी करणे हा आमचा हेतू आहे. मागे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की माझी सरकार आल्यानंतर जे आहे संपूर्ण धनगरांच्या मागण्या पूर्ण होतील. काय? देवेंद्र फडणवीस अतिशय एक फसवी व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीने केवळ आमच्या समाजाला फसवून काही ठराविक लोकांना जवळ करून आमच्या समाजावर अन्याय केल्याचा त्यांनी अन्याय केलेला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस काडीचाही विश्वास नाही. आता इथून पुढे जो धनगर समाजाचे मोर्चे निघणार आहेत ते सगळे समाजाने निघणार आहेत आणि 1.5 कोटी धनगरांची जी काही ताकद आहे हे येताना त्यांच्या विधानसभेमध्ये आम्ही निश्चितपणे दाखवू. सर, तुम्ही आता फडणवीस हे फसवे आहेत असं सांगितलं आहे, परंतु आज जो मोर्चा काढतात त्या सरकारमध्ये सुद्धा फडणवीस आहेत. काय अपेक्षा आहेत या सरकारकडनं तुम्हाला पूर्ण होईल का? नाही, पूर्ण व्हा तर आता त्यांचं जर त्यांना सत्तेमध्ये राहायचं असेल तर ह्या समाजाला आरक्षण कुठेतरी द्यावंच लागणार आहे. सर, आरक्षणाच्या संदर्भात शिंदे गटाने समिती धनगर समाजासाठी समिती गठीत केलेली आहे. आज मराठा समाजासाठी समिती गठीत केली आहे, धनगर समाजासाठी नाही. या सरकारने साहेब याच्या अगोदर भरपूर समित्या स्थापन केल्या. त्या स्थापन केलेल्या समित्या त्यांना पण माहीत नाही आज त्या कुठे आहेत नेमक्या. त्यापर्यंत या समितीवर वगैरे असा आमचा बिलकुल विश्वास नाही. तुम्ही ॲक्शन घ्या. का नाही ॲक्शन घेत? जर इतर राज्यामध्ये जर त्या घटनेची दुरुस्ती होऊन जर त्यांना आरक्षण मिळू शकतं STचं, तर महाराष्ट्रात ही का गोष्ट होत नाही? मुळात ह्या शासनाची कोणत्याही प्रतिबंध लोकांची इच्छाच नाही आहे धनगर समाजाला आरक्षण देण्याची आणि त्यासाठी आता हा संपूर्ण धनगर समाज पेटून उठलेला आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नेमग्याल वांगचुक यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक भारतीय पद्धतीनं त्यांचं स्वागत करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं. तसंच श्री गणेशाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणून त्यांना भेट देण्यात आली. भारत आणि भूतान या 2 देशांची संस्कृती आणि परंपरा यांच्यात बरंच साम्य आहे. एकमेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करून या दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धिंगित व्हावेत अशी इच्छा या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांगचुक यांच्याकडे व्यक्त केली. तसंच त्यासाठी महाराष्ट्र शासन लागेल ते सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. यावेळी भूतान आणि महाराष्ट्र सरकारमधील सर्व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
शिंदे गटाच्या नवीन शाखेचं मुंब्र्यात नूतनीकरण. काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटानं ताबा घेतला होता आणि याच शाखेला शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किनी यांनी जमीनदोस्त करत आज त्याच शाखेची पुनर्बांधणी करण्याकरिता शिंदे गटाचे नेते गोपाल लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. ठाकरे गटानं स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेवर ताबा ठेवला होता. या शाखेला भाड्यानं देऊन स्वतःचं घर चालवलं जात होतं, अशा प्रकारचा आरोप गोपाल लांडगे यांनी यावेळी केला. मुंब्र्यातील शाखेला धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याकरिता सुरुवात केली होती, परंतु काही समाजकंटक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्याकरिता या शाखेला भाड्यानं दिलं होतं आणि या शाखेतून गरजू लोकांच्या समस्याही सोडवल्या जात नव्हत्या. 25 वर्षांपूर्वी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी या शाखेची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी नेहमीच या शाखेतून 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा ध्येय ठरवलं होतं. आता या शाखेची नव्यानं पुनर्बांधणी केली जाणार आहे. या शाखेवरून काही दिवसापूर्वी वाद निर्माण झालेला. ठाकरे गटाने दावा केला की या शाखेची पोचपावती सर्व काय आमच्याकडे, मात्र शाखेमध्ये जो कारभार चालत होता त्या अनुषंगाने ही शाखा शिवसेनेकडे फोडण्यात आली. आता नवीन शाखा बांधण्यात. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे यांचं कार्य बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे सुरू आहे आणि त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक त्याचं पालन करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही बांधलेली शाखा आणि निश्चितपणे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. परंतु या शाखेचा वापर कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि धंदेवाईकपणा करण्याची सुरुवात करीत होतं आणि शाखा हे मंदिर म्हणत असताना त्याचा धंद्यासाठी वापर होऊ नये ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आणि त्याप्रमाणे बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य या शाखेतून होण्याकरता सातत्याने आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. ही शाखा 25 वर्षापूर्वी दिघे साहेबांनी बांधलेली होती आणि ती जीर्ण झाली होती. त्या शाखेची डागडुजी दुरुस्ती नव्याने नूतनीकरण होणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याकरताच आज येथे नव्याने नूतनीकरण करून बांधकाम सुरू करण्यात येत आहे. निश्चितपणे 2 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा या मुंब्रा शहरामध्ये सर्व धर्म समभाव अपेक्षित काम या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होत राहील. कुठेतरी शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाने कोण काय म्हणतं त्याचं आम्हाला काही गरज नाही. समाजाचं काम, बाळासाहेबांची शिकवण आणि शिवसेनेच्या नावावर कोण धंदा करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. गुंडागिरी असं देखील काय वाटतं शाखा